कोणासाठी आता एक्साइटेड आहे? म्हणजे ज्यांचं होणार आहे त्यांच्यासाठी. हा, हिच्या हिच्या कधीतरी होईल हिचं ना. हिचं लग्न कधीतरी होईल ना. हिच्या हिच्या लग्नासाठी नक्की एक्साइटेड आहे. तेव्हा आम्ही परत गोव्याला जाऊ. डेस्टिनेशन. नाही. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. वीण दोघातील ही तुटेना या मालिकेमध्ये आता तुम्हाला लग्न सराई पाहायला मिळणार आहे आणि धामधूम चालू झालेली आहे आणि मस्त सगळेजण गोव्यात जाऊन आलेले आहेत आणि आज केळवण आहे आणि केळवणाच्या आधी आम्ही आलेलो आहोत छान इथे उपवनला लग्नाची पत्रिका ठेवायला बाप्पा समोर. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. मस्त. एक्साइटेड. आजचा दिवस छान. आज खूप काही करायचं होतं, तुम्हाला आधीपासून माहिती असेल उद्या हे करायचं ते करायचं. सुरुवात कशी केली आज दिवसाची? खूप पटापटा शूटिंग करायची सुरुवात केली आहे कारण तुम्हाला सगळ्यांना भेटायला यायचं होतं. दादा खूप सारे सीन संपवले. आणि मग थेट उपवनला इथे गणपती मंदिरात. इथे आल्यानंतर असं काय तुम्ही कधी आधी आला होता उपवनला इकडे? एकदा एका फिल्मच्या निमित्ताने एकदा एखाद 2 दिवस आलो असेल, जास्त नाही. हो हो, माझ्या एका मालिकेचं मॅक्सिमम शूटिंग इथेच आहे. येस. आणि आता फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची सगळेजण मालिका सुरू झाली तेव्हापासून वाट बघत होते. जी तुमची नोकझोक पाहायला मिळते ती आता तशीच कंटिन्यू आता ते लग्नाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळणार आहे, नवरा बायको म्हणून. सो आज इथे मस्त पत्रिका वगैरे ठेवलेली आहे आणि आता मालिकेचं ट्रॅक आहे. गोव्यात छान जाऊन आलाय. मला वाटतं हे मराठीमध्ये असं पहिल्यांदा झालं की काहीतरी डेस्टिनेशन वेडिंग वगैरे सिरियल मध्ये दाखवतात. सो गोव्यात किती धमाल केली आणि धमाल करण्यापेक्षा ना मला हे ऐकायचं की तिथे शूटिंग करणं ही तारेवरची कसरत कशी होती तुमच्यासाठी? आम्ही फ्लाईट मधनं गेलो, तिकडे उतरलो म्हणून आम्ही कुठेतरी बाहेर गोव्याच्या ठिकाणी आलो एवढं आम्हाला जाणवलं. याच्या पलीकडे गोव्यामध्ये धमाल आम्ही काही केली नाही. शूटिंग संपवलं, तिकडनं एअरपोर्टला गेलो आणि मुंबईत आलो. आम्ही खाली बीच होता, त्या बीच वरती देखील मला आठवते की आम्ही संध्याकाळी उतरलोय आणि गप्पा मारत बसलोय. इतकं आमच्याकडे वेळ नव्हता. एकदाच गेलो बीचवर, तो पण सीन करायला गेलो. किती दिवस होता? त्यातल्या 7 त्यात दिवस. मला मासे आवडतात त्यामुळे मग मला जाता येत नाही तर बिचारे मासेच माझ्या प्लेट पर्यंत आणि मला कुत्रं चावलं तिकडे, त्याचं इंजेक्शन देतोय मी अजून. त्याचा प्रोमो आत्ताच आउट झालाय, तुम्ही बघू शकता तेच ते की कुत्रं. सुबोधदाराला त्या शूटिंगच्या दरम्यान तो कुत्रा ऍक्च्युली चावला आणि त्यामुळे मग त्याला शेवटचं इंजेक्शन बिचाराला घेईपर्यंत ती गोव्याची आठवण राहणार आता माझी. चांगलं लक्षात injections राहणार घ्यायला आहे लागतायत. हो. कारण बघताना ना आणि ते असं खूप ते तामझाम आणि खूप दिसतं पण ना त्यामागे किती मेहनत असते आणि किती घाई असते हे दिसत नाही. त्याच्यामुळे मी मुद्दाम विचारलं की ते शूट कसं झालं तिथे एका मागोमागे एक सीन. बापरे, खूप खूप शूटिंग खूप हेक्टिक होतं, पण मला असं वाटतं की एनर्जी सगळ्यांची चांगली लागली होती, पॉझिटिव्ह होती. त्याच्यामुळे हो, खूप थकायला झालं सगळ्यांना. खूप थकायला झालं आणि कारण त्याच्यानंतर प्रत्येकाकडे दिवाळीची सुट्टी पण प्रत्येकाला द्यायची होती. त्यामुळे काम संपवणं भाग होतं. पण लोक थकले, पडले, झोपले नाही तरी सुद्धा काम संपून आम्ही परत आलो. आणि आता लग्न आहे त्याच्यामुळे माझ्याकडे एक छान रॅपिड फायर आहे. लग्ना रिलेटेड काही असे प्रश्न आहेत तर त्याचे तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायची आहेत आणि त्यामागे काही किस्सा असेल तर तो सांगायचा. दादा, तुला यातले काही प्रश्न माहिती असतील कारण आपण तुझ्या आधीच्या मालिके वेळेस हा रॅपिड फायर खेळलो होतो आपण. ओके, सो येस, विचारू मी? रेडी आहात? ओके. मला सांगा की कधी विनामंत्रण कोणाच्या लग्नामध्ये गेलात का? नाही. कधीच नाही. कॉलेजमध्ये असताना. लग्नात काडी मात्र इंटरेस्ट नसताना फक्त जेवणाचा मेन्यू त्या ठिकाणी खूप छान मिळतो म्हणून लग्नात गेलात का? प्रत्येक लग्न हो. 2 वेळा जेवल्यात लग्नात? नाही. नाही, एकदाच. कधी कोणाला पळून जायला मदत केली किंवा आवडेल करायला? हो, खूप आवडेल पण नाही केली आहे. नाही. कधीच नाही. नाही. पण आता तुझ्या लग्नाची मला काहीतरी स्टोरी माहिती आहे की तुला कोणीतरी मदत केली होती. ती स्टोरी काय आहे? काहीच कारण नाही. लग्नाच्या वेळी. हा, म्हणजे पहिल्यांदा आई वडिलांना सांगण्यासाठी माझा एक डॉक्टर मित्र आहे, माझ्यापेक्षा मोठा होता, डेंटिस्ट, अजय म्हणून. तर त्यांनी पहिल्यांदा मी त्याला माझ्या आई वडिलांना घेऊन बाहेर पाठवलं की म्हटलं तू आधी बोलून ये, कारण डॉक्टर आहे त्यामुळे ते आई बाबा त्याला तर नक्की नाही ओरडणार. पण तो गेला आणि सगळं व्यवस्थित सेटल करून आला. ओके. कधी कोणाचे लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात का? म्हणजे असं एक रेड सिग्नल ग्रीन सिग्नल देतो ना, रेड फ्लॅग एक सांगतो मध्ये पडायचं नाही हे हाच एक तत्व, सल्ला आहे. हाच एक सल्ला आहे. बनले काय सल्ला खूप दिलेला? वेळा खूप सल्ले, खूप वेळा असं नाही सांगता येणार. पण आय एम अ गुड लिस्नर. आता इंडस्ट्री मधले तुमचे असे कोणते मित्र आहेत की ज्यांच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त एक्साइटेड आहात? आहात. आता माझ्यापेक्षा ती खूपच लहान मंडळी आहेत. म्हणजे आता असं माझ्या तरुण मित्र पण असतीलच. कोणासाठी आता एक्साइटेड आहे?
मग ज्यांचं होणार आहे त्यांच्यासाठी. हा कधीतरी होईल. हिचं लग्न कधीतरी होईल ना. हिच्या लग्नासाठी नक्की एक्साइटेड आहे. तेव्हा आम्ही परत गोव्याला डेस्टिनेशन. नाही. तू कुणाच्या लग्नासाठी येते? स्वतःचं सोडून सांग आता. हिंट देतेस का तू? नाही, अजिबात नाही. प्लीज अशा कुठल्याही देऊ नका बातम्या. पण आता डेस्टिनेशन आहे. माझ्याकडे येणारा एखादा एलिजिबल बॅचलर असा युटर्न घेईल की अरे यार हिचं ठरलं म्हणून. नाही आम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू की नाही अजून ठरलं नाहीये. पण डेस्टिनेशन वेडिंग आहे, सो तुला आवडेल असं करायला डेस्टिनेशन? आता तू जाऊन आल्यास तुला माहिती आहे की कसं कसं काय अरे काय. बापरे, हा फार फार पुढचा प्रश्न आहे. खरंच नाही विचार केला. दादा तर तुझं तर लग्न झालंय, पण आत्ताच्या काळामध्ये आता डेस्टिनेशन वेडिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप वाढल्या आहेत. जर का तुझ्या वेळी जर का ह्या सगळ्या गोष्टी असत्या तर तुला आवडलं असतं का? मला असं वाटतं की जितकं लग्न साधेपणाने होतं ना त्याच्यात मला जास्त मजा येते. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीची गंमतच आहे की साध्यातला गोडवा आहे. आणि जितकं ते साधं, जितकं ते सिम्पल आहे ना तितकं त्याच्यातलं सौंदर्य खूप आहे. कारण साधेपणात माणसं जोडली जातात. ह्या सगळ्या निमित्ताने ह्या सगळ्या धामधुमीमध्ये एक अशी तुझ्या लग्नामधली गोष्ट जी तुला एखादा सीन करताना आठवली की अच्छा हे तर माझ्या लग्नाच्या वेळेस पण झालेलं किंवा हा किस्सा घडला. मला त्यातलं काहीच आठवत नाहीये. म्हणजे गुलाबजाम होतेच. मला एकच आठवते की मंजिरीने माझ्या आजीची साडी नेसली होती नऊवारी. बस. आणि माझी आजी नव्हती, ती 1-1.25 वर्ष आधी गेली होती. त्यामुळे तिची साडी मंजिरी लग्नाच्या वेळेस भेटली. हेच बघ ना, तो आता बोलला साधेपणामध्ये गोडवा आहे. हीच किती गोड गोष्ट आहे ना साडी, की खरंच. आजीची साडी लग्नामध्ये मंजिरीताईने नेसली होती. खरंय. क्या बात आहे. मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि खूप जण आता वाट बघतात तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत त्यांना, सो आपण नंतर खूप गप्पा मारूया. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.